वर्षातले 2 दिवस तरी टाइम काढून तुम्ही नक्की गाडीला आलीच पाहिजे. मित्रांनो जागाच नाही भेटत पुढे झोपायला, सगळीकडे पॅकेज सगळीकडे पॅकेज. भेटले विसरलं ते मला इथं बसले तर वरच्या डोंगरावरती येऊन पण भेटलं, जाऊन द्या काय विषय नाही. तिथं पोलीस प्रशासनापाशी गेलतो जरा, त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं अनाउन्समेंट होणार आहे नंतर, एवढा वेळ काय आपण थांबू शकत नाही. मग विशालचं नशीब हरवला हा होता, मी नव्हतं हरवलो. अरे मी हरवलं होतं. बरं 4 जण हरवतात काय एका पासून? नाही मी हरवलं होतं, मान्य केलं ना, हरवलं होतं मित्रांनो मी. पण नशीब रेंज आली आणि रेंजमध्ये विशालचा फोन आला, तेव्हा कळलं विशालच्या कुठं बसलंय आणि त्यांना भेटलं. आता आलंय वरती, आता बघतो जरा जेवण बिवण करतो. बघा जागाच नाही कुठं, टेंट लावायला पण जागा नाही, एवढे खतरनाक गर्दी. मित्रांनो गाड्यावरती एवढी लोकसंख्या आहे ना, लाखोंच्या जवळ लोकसंख्या आहे आणि त्यातला एक पण माणूस असा नाही की तुम्ही न जाऊ तर जाणार नाही. ते एवढं भारी नियोजन केलं आहे मित्रांनो, प्रत्येक माणसाला जेवण भेटते. ही सगळी जेवणाची लाईन आहे मित्रांनो, सगळे जेवायला बसले तिथे. अरे त्या तिकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता, त्या साईडला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. लाखोपेक्षा जास्त पब्लिकची संख्या इथं, पण लोकांसाठी तुम्ही बघू शकता एवढं भारी आयोजन केलं इथं. मित्रांनो जागाच नाही भेटत पुढे झोपायला, सगळीकडे पॅकेज सगळीकडे पॅकेज. आता इथं खूप जागा भेटली थोडी, हे बघा दिसत तर नाही पण भेटली जागा. इथं जेवण बिवणं केले, विशाल अजून जेवतोय. चटणी चपाती आणली होती घरून, चटणी चपाती खाल्ली. आता थोडं जेवलं जरा समजून घ्या, थोडं जेवण केलं. आता इथं आता जागा भेटली, आता इथं झोपतो. तुम्हाला भेटल्या रे उद्या सकाळी. उद्या सकाळी सनराईज पाहिलाय आमच्यासोबत. उद्या सकाळी सनराईज दाखवू सांगा. बेडरूमच किती मोठं आहे बघ की, आमच्या घराचं पटांगण पण नाही रे एवढं. मग आता फ्लॅट तिकडे संपून चालेल. काय काय म्हणाल? तेवढाच फ्लॅट आहे माझा. नाही रे, तिकडं नाही बाथरूम. बाथरूम एवढा फ्लॅट आहे माझा. नाही खरंच
लय मोठी बेडरूम आहे मित्रांनो. रात्रीचे 10 वाजत आले पण वाटत नाही असं की आता 10 वाजलेत. असं वाटतंय की सकाळची पाठबीट झाली आहे. तुला काय वाटतं रोहन? नाही ना, असं वाटतंय सकाळचे 5 वाजले, 5 ते 6 वाजले. एवढा सुंदर सजवला आहे ना रायगड. एवढे लाईट लावलेत ना, त्या लाईटच्या उजेडाने अंधार आहे असं वाटत नाही. पूर्ण गाड्यावरती सगळीकडे उजेड. असं वाटतं की आता 5-6 वाजलेत सकाळचे. रिफ्लेक्शन होतं. तर बघा रात्रीचे 10 वाजले. 10 मित्रांनो आता वाजले सकाळचे 5. सकाळी लवकर उठलो, फ्रेश वगैरे झालो. आता चाललोय महाराजांच्या समाधीकडे पाय पडायला, कारण की नंतर गर्दी असल्यामुळे नंतर पाय पडता येत नाही. आता चाललोय भेटू तिथे गेल्यानंतर. बघा मित्रांनो पूर्ण बाजारपेठ भरली आहे. लोक आता चालू झाले तिकडे दर्शनाला जायला. चालू म्हणजे रात्रभर चालूच आहे. कुठं पण बघा प्रत्येक ठिकाणी लोक झोपलेत. कुठंच जागा नाही असं झोपायसारखी. पूर्ण गड भरल्या लोकांनी. लाईन लागली मित्रांनो इकडूनच. त्यांना डायरेक्ट दर्शन घ्यायचे त्यांनी इथून जायचं. ज्यांना मूर्तीपाशी जाऊन दर्शन घ्यायचे त्यांनी इथून जायचं. मित्रांनो वर्षातले 2 दिवस तरी टाइम काढून तुम्ही नक्की गाडाला आलेच पाहिजे. काय म्हणते विशाल? स्वर्ग आहे स्वर्ग पृथ्वीवरचं. 12 ज्योतिर्लिंग नाही किती आहे? 13 ज्योतिर्लिंग आहे. 13 का 14. मित्रांनो तुम्ही वर्षातून 2 दिवस तरी वेळ काढून नक्की या गडावरती राज्याभिषेकाला तुम्ही आलेच पाहिजे. नाही तर घरी बसून काय उपयोग नाही मित्रांनो. आपण जर नाही आलो तर कोण येणार? मराठी माणूस असून जर आहेत नाही आपण तर. तिथं जागा भेटेल तिथं लोकांनी झोपायची सोय केली. ती जागाच कुठंच जागा नाही. कुठंच जागा नाही सगळीकडे जागा. दर्शन घेतलं मित्रांनो आता समाधीचं. इथं राज्याभिषेक सोहळा संपन्न होतो त्या ठिकाणी चाललो आता. एवढी भयंकर गर्दी ना सर्व गाड्यावर चालायला पण भयंकर गर्दी भयंकर. तुम्ही पण मित्रांनो नक्की आलेच पाहिजे. जे आलेत ते चांगलेच, जे नाही आलेत त्यांनी पुढच्या वर्षी नक्की यायचा प्रयत्न करा मित्रांनो. आलेच पाहिजे. आपण जर नाही आलो भेटलेच पाहिजे ना पुढच्या वर्षी भेटले पाहिजे आम्हाला. मित्रांनो आपण जर नाही आलो तर काय पाहिजे? आपण मराठी माणूस आहे. मराठी माणसांनी चालच पाहिजे. म्हणजे मराठी नाही त्यांनी पण आलं पाहिजे. आपल्यासाठी एवढं केलं ना त्यांनी. आपलं कर्तव्य आहे ना मित्रांनो. आपण एवढं तरी केलं पाहिजे. वर्षातले 2 दिवस काढा मित्रांनो आणि या पुढच्या वेळेस भेटू. खतरनाक गर्दी लय. ही खाली उतरायची लाईन रांग एवढी.
ही सगळी लाईन खाली उतरणारी आहेत, गडावरून खाली उतरणारी पूर्ण लाईन, पूर्ण मागं. एवढे सगळे लोक खाली उतरायला थांबलेत. आता काय करा, नाही खाली उतरायचं. तर एवढी खतरनाक गर्दी आहे ना, आम्ही शॉर्टकट मारून आलो जरा पोलिसांना बत्ती देऊन. म्हणलं टेंट तिथे खाली टेंटकडे जायचं नाही तर मग पॉसिबलच नाही, कसंच शक्य नाही खाली यायचं. आता चाललं बघू, आता पुढून जर सोडलं तर ठीक, नाही तर गुतले परत इथं. शेवटी घुसलोच लाईनमध्ये खाली लय वाचलो, लय वाचलो, नाही तर कार्यक्रमाचा आमचा रोजचा या भैयानं मदत केली आम्हाला, भैयाने सहकार्य केलं, नाही तर कार्यक्रमाचा आमचा. लाईन एवढी लांबून आहे ना मित्रांनो, एवढी खतरनाक लांबून आहे ना, सांगू नाही शकत तुम्हाला. पुढच्या वेळेस आता विचार करून या, नक्की आहे. आणि यायचं असेल डायरेक्ट संध्याकाळी नाही यायचं 6 तारखेला 6 निघायचं संध्याकाळी, नाही तर डायरेक्ट 5 वाजता सकाळी पाठव. दुपारी नंतर तुम्हाला चान्सच नाही मित्रांनो खाली जायला, एवढी खतरनाक गर्दी असते ना. भावांना आम्हाला मित्रांनी सहकार्य केलं पोरांनी, म्हणून आम्ही आलो, बाकी काही विषय नाही. इकडे संपतच नाही मित्रांनो, लय वेळ झालं चालतं. प्लेबॅक करून लय किती 1.5-2 तास झाले चालते, संपतच नाही जात. 3 तास झाले, 3 तास. लय एवढं बॅक करून लागले ना आता, विशाल लावून लागतच नाही वाटतं. लय विशालला काय कळत नाही, विशालला फक्त खाली जायचं. विशालला खाली गुडघ्या खाली पायच जाणवत नाही. लय खतरनाक, लय ऊन, लय बॅक करत. एवढी भयंकर गर्दी ना, तरी जे खाली चालले त्यांना वेगळ्या रोडने सोडलं, आणि वर जायची गर्दी वेगळी. तुम्हाला दाखवतो, झूम करून दाखव. बघा ती वर जाणारी गर्दी, खाली येणारी वेगळी. आम्हाला या दुसऱ्या रोडने सांगलं, बघ ती सकाळची बघ. खाली जाणाऱ्यांना दुसऱ्या रोडने सोडले म्हणून गर्दी कमी झाली, पटपट जाता येते, नाहीतर शिकलोच. बघा गर्दी, तिकडे जायचं वरती. फायनली मित्रांनो उतरला आणि गाडीवरून खाली. अरे असले डेंजर हाल झालेत ना. आमचा अवतार जर बघितला ना, ते खतरनाक झाला, लय घाण झाला, लय ऊन होतं लय. उतरला आता इथून बस स्टॉपपर्यंत जायचं, बस स्टॉपपासून बसमध्ये बसून पार्किंगपर्यंत जायचं, आणि मग तिथे जाऊन गाडी भेटणार, आणि मग तिथे गाडीवरती खतरनाक हाऊस झाली, हाऊस. आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. आम्ही पोहोचलो पार्किंगमध्ये आता डायरेक्ट घरी जाणार. तर कुठं स्टॉप नाही घ्यायचा, लय दमलेलं लय. हां काय झालं विशाल, लय खतरनाक दमला. आता कुठं स्टॉप थांबायचं नाही, आता डायरेक्ट घरी जायचं. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये.